मला सोडून गेलेले बर्बाद झाले असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय, तर माझ्या नादी लागू नको असं अशोक चव्हाणांनी म्हटलं. अशोक चव्हाणांनी सोडून गेलेल्यांना इशारा दिलाय. नादी लागतात तर बर्बाद व्हाल असं देखील चव्हाणांनी यावेळी बोलताना म्हटलंय. जाऊ द्या हो, काय फरक नाही पडत. एक गया दूसरा आया जाएगा नहीं ना बाबा नहीं तू गया तो गड़ हो जाएगा. जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया. त्यामुळे मी त्याला म्हणतो माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं म्हणतो. तर पालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. सर्वच पक्षातून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय. काँग्रेसनेही पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्याला पुणे फर्स्ट नाव देण्यात आलंय. पुण्यात काँग्रेसची शिवसेनेसोबत युती आहे, तर जाहीरनाम्यातून मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी पुण्यातील विकासावरून भाजपवर निशाणा साधलेला आहे. जाहीरनामा सगळा सुटसुटीतपणे लिहिलेला आहे, वाचायला काही फार वेळ लागणार नसलेला. आज पुणे शहराची जी हालत झालेली आहे, ती गत झालेली आहे. 3 पक्षाचं सरकार पुणे शहराचे लचके तोडायला लागलेले आहेत. त्यातून 21-22 TMC पाणी पुण्याला पाहिजे. मग सत्तेत असणारे लोक या पाण्याबद्दल का बोलत नाही? पुणे महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये जावं लागतं पाण्याचा कोटा वाढवून घेण्यासाठी. मग महायुतीचं सरकार म्हणता 5 वर्ष तुमची सत्ता या महापालिकेमध्ये होती, नेमकं काय तुम्ही केलं हा प्रश्न आहे.